सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मृत्यू केव्हा ओढावेल हे सांगता येत नाही। आज पहाटे 5 मजुरांना वाळूच्या टिप्परनं झोपेतच वाळू समाधी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पासोडा ते चांडोळ रस्त्यावर सुरू असलेल्या एका पुलाजवळ वाळूच्या टिप्परमुळे 5 मजुरांचा मृत्यू झालाय। टिप्पर चालक मध्यधुंद असावा असा अंदाज व्यक्त होतोय। आज पहाटे 4:30 वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे। मजुरांच्या झोपडीवर वाळूचा टिप्पर खाली केल्यानं वाळूखाली दबून मजुरांचा मृत्यू झालाय। मृतक मजूर संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील आहेत। चांडोळ मार्गावर पासोडी गावातील पुलाचं काम सुरू आहे। या पुलाच्या जवळ तात्पुरती झोपडी करून मजूर राहतात। याच कामासाठी आज सकाळी वाळू घेऊन टिप्पर पोहोचले होते। अंधार असल्यामुळे टिप्पर चालकानं उंच भागावरून ज्या ठिकाणी टिप्पर पोहोचले होते अंधार असल्यामुळे टिप्पर चालकानं उंच भागावरून ज्या ठिकाणी रेती खाली केली खाली मजूर झोपले असल्याचं त्याच्या लक्षात आलं नव्हतं। रेतीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली 7 जण अडकले। जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा काही जण मदतीसाठी धावले। केवळ एक महिला आणि एक मुलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं, परंतु 5 मजूर मरण पावले होते। घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले। जाफराबाद तालुक्यात अवैध रेती उपसा प्रकरणात काही दिवसांपूर्वी एकाचा खून तर दुसऱ्याची आत्महत्या, तर आज रेती कारणानंच 5 जणांचा जीव घेतलाय। जाफराबाद तालुक्यात अवैध रेती उपसामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे। काही दिवसांपूर्वी या प्रकरणात एका व्यक्तीचा खून आणि दुसऱ्याची आत्महत्या झाली होती। मात्र आज या अवैध रेती उपसाच्या विळख्यात आणखीन 5 जणांनी आपला जीव गमावलाय। अवैध रेती उपसामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनावर कारवाईसाठी जोरदार दबाव वाढत आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। सिटी न्यूज बुलढाणा।